तुझं काम अजून सोपं केलं मी जय. जर एक फोटो फाडल्यानं तुला असं वाटत असेल की तुमचं नातं तोडू शकशील, यू आर रॉंग. मीच फाडले सगळे फोटो. आमची मनं जुळली. आता हे दाखव तोडून. आहे हिम्मत? आई बाबा, मी हे सगळं तुम्हाला सांगणारच होतो, पण ते अशा प्रकारे समोर यावं असं नव्हतं वाटलं मला. पण आता ते आलंच आहे तर येस येस, आय लव्ह हर. माझं शमिकावर प्रेम आहे. तिच्याशीच लग्न करणार. आणि मी बघते तू तिच्याशी कसं लग्न करतोस. हे बघा, मी मोठ्यांचा आदर करतो, वाद नाही घालणार मी तुमच्याशी. अभि, जर तू हिच्याशी लग्न केलंस ना तर माझं मेलेलं तोंड बघशील. आणि शमी, तू ह्याच्याशी लग्न केलंस तर पुढे जे काही बरं वाईट होईल त्याला मी जबाबदार नाहीये. माझं खूप प्रेम आहे अभिजितवर. शमी, कप्पा झाला तमाशा. तुला आठवतंय अभिजित, आजी आपल्याला भगवद्गीतेतल्या गोष्टी सांगायची, त्यातलं मला काय लक्षात राहिलं माहिती? एखादी गोष्ट जर आपल्याला मिळत नसेल तर साम दाम दंडभेद याचा वापर करण्यात काहीच गैर नाहीये. आणि मी तोच करणार आहे. हो, बरोबर आहे. कारण तुझी अक्कल तेवढीच आहे जय. तुला तेवढं आणि तेवढंच कळलं. त्याच भगवद्गीतेत असंही म्हटलंय, आणि I will also repeat the same words for you. तुम्ही जर तुमच्या शत्रूला संपवलं नाही तर तो तुम्हाला संपवेल. आणि मीही हे करू शकतो. अंडरस्टूड? तुम्ही मरणाच्या गोष्टी करताय ना. मी याआधीही शमिकासाठी मरणाला सामोरा केलेलो आहे. यापुढे जावं लागलं तरी मला नाही फरक पडत. त्यामुळे धमक्या मला देऊ नका तुम्ही. अभि जरा शांत हो. आणि जय, तू सुद्धा. हे काय चाललंय सगळं? अभि, मला नाही राहायचं या लोकांमध्ये. चल, आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊ आणि लग्न करू. चल. थांब शमिका. आपल्या घरच्या माणसांपासून पळून जाऊन आपण कसे सुखी राहणार आहोत? पळपुटेपणा ठरेल.
आणि का पळून जायचं आपण? आपण काही चूक केलीये, चोरी केलीये, दरोडा टाकलाय, खून केलाय कोणाचा? नाही, आपण प्रेम केलंय आणि आपण एकमेकांसोबत जर आनंदात राहणार असू तर आपल्या लग्नाला कोणीही विरोध करू शकत नाही. पण हे ज्या दिवशी या सगळ्यांना समजेल त्या दिवशी तू बघ, असाच सजवलेला हॉल असेल, हेच लोक असतील आणि राग, मत्सर, द्वेष यांच्याऐवजी प्रेम असेल, माया असेल, आनंद असेल, आशीर्वाद असतील. तो दिवस नक्की येईल. नक्की येईल. इनफ शमिका, इनफ. मामा मामा हे सगळं किती दिवसांपासून चाललंय? गेले 2 आठवडे. जस्ट 2 वीक्स? फक्त 2 आठवड्यात तुला अभिजितशी लग्न करावं असं वाटतंय? असं कितीच ओळखतेस त्याला? या 2 आठवड्यात 2 लाख वेळा जगले मी मामा. अभिजितने मला प्रेमाचा अर्थ समजावून सांगितलाय आणि या 2 आठवड्यात ते प्रेम जगले मी मामा. या 22 वर्षातले सगळ्यात सुंदर होते ते सोनेरी आठवडे. जस्ट स्टॉप युअर फिल्मी बिहेवियर शमिका. तुझं आणि अभिजितचं लग्न नाही होऊ शकत. का मामा? का तुला अजूनही वाटतं माझं जयशी लग्न व्हावं? कारण पण का? पण का? मी शमिकाशी लग्न करण्यात काय प्रॉब्लेम आहे? कारण ती अपशकुनी आहे. आजी प्लीज. आई, अभि तुला खरं कारण सांगतो मी. हे बघ, ज्या घरामध्ये शमिका वाढलेली आहे, ज्या ऐशारामाची तिला सवय आहे, तो तिला आपल्या घरात मिळणार नाही. ती या घराशी जुळून घेऊ शकणार नाही. बाबा, ती घेईल जुळवून. नाही रे, नाही. 4 दिवसात तिला तिच्या घरातल्या सुखसोयी आठवायला लागतील. मग काय करशील तू? तसं झालं तरी आणि तसं नाही झालं तरी मी कष्ट करेन बाबा, आणि तिला हव्या त्या सुखसोयी या घरात आणून दे. हे सगळं बोलायला खूप सोपं आहे, ऐकायला खूप छान वाटतं. पण काय झालंय, आमच्या वेळेला ज्या चैनीच्या गोष्टी होत्या ना, त्या आता तुमच्यासाठी गरजेच्या वस्तू झाल्या. महिना अखेरेला जेव्हा खिशातल्या नोटा संपतात आणि चिल्लर खुळखुळ वाजायला लागते ना, तेव्हा लक्षात येतं, अभि प्रेमाने पोट नाही भरत रे. प्रेमाने पोट नाही भरत शमिका. आणि तू विचार केलायस का? अगं, आपलं स्टेटस काय, त्यांचं आपली पोझिशन काय, त्यांची काय, त्यांची लाईफस्टाईल किती साधी आहे. मला साध्याच गोष्टी आवडतात मामा. शमिका, त्यांचे विचार, आपले विचार, अगं त्यांची अम्बिशन्स, त्यांची स्वप्न किती सिंपल आहेत. मला सिंपलच लाईफ हवं होतं मामा, कायम.
शमिका, तो अभिजित आपल्या कंपनीत एक एम्प्लॉई आहे. त्या कंपनीची तू मालकीण आहेस. डू यू अंडरस्टँड द डिफरन्स? डिफरन्स? अभि आयुष्यात आल्यापासून जाणवतोय मला हा सुंदर फरक. माझं सगळं आयुष्य बदलून गेलंय मामा. तो मुलगा ज्या घरात राहतो ते घर जेम तेम आपल्या अमेरिकेतल्या घराच्या हॉल इतकं आहे. आता तो जिथे नेईल तेच माझं घर आहे मामा. डोंट यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? तू माझं ऐकणार नाहीयेस का? मी फक्त माझ्या मनाचं ऐकणार आहे आता. आणि माझं मन मला सांगतंय की मी शमिका बरोबरच सुखी राहीन. अभि, गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात रे. गोष्टी कधीच सोप्या नसतात बाबा. पण आपल्याला हवं असणारा माणूस सोबत असलं की कठीण गोष्टी सुद्धा सुखद वाटायला लागतात. जो रस्ता रोज तुडवायचा आहे तो तुडवतानाचा त्रास कमी होतो. बाबा, एखादं काम आवडत असेल तर ते जास्त वेळ थांबून करण्यातही जसं आपल्याला काही वाटत नाही ना, तसं आहे. आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आहेत. ते पार करताना तुमचं आवडतं माणूस जर तुमच्या सोबत असेल तर थकायला होत नाही. शब्द रे, नुसते शब्द अभि. पण पुढे याच शब्दांचा संदर्भ बदलत जातो. प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलत जातात बाबा. प्रेम तर नाही बदलत ना. प्लीज, आपण का बोलतोय हे सगळं? हे बघा, मी ठरवलं, मी शमिकाशीच लग्न करणार. काही करेन मी, पण मी अभिजितशीच लग्न करणार आहे. बस, ठरलं. वेड लागलाय तुला? हो हो, तसंच कायचं झालंय मला मामा. माहीत अगं, तू तरी समजविला. माई काय सांगणार मामा? ती हेच सांगेल की शमिका जा, लग्न कर अभिजितशी आणि सुखाने राहा. व्हॉट? तिला तिला अभिजित पसंत आहे मामा. तुला या दोघांबद्दल माहिती होतं आणि तू मला सांगितलंच पण नाही. मीच तिला सांगितलं होतं की कुणाला सांगू नकोस म्हणून. मी सांगत होते ना तुम्हाला, ही मुलगी करणी करणार आहे अभिवर. अभि ज्या दिवसापासून ती या घरात आले ना, तेव्हापासून नजर लागले तिची आपल्या घराला. सुभाष म्हणतोय ते बरोबर आहे. या घराशी ती जुळवून नाही घेऊ शकणार. तेव्हा ही मुलगी आपल्या घरात नकोय. ठरलं म्हणजे ठरलं. मग माझं पण ठरलं. मी लग्न शमिकाशीच करणार. आई, बाबा, आजी, मला तुम्हाला कुणालाही नाही दुखवायचं. मी तुमच्या मतांचा आदर करतो, पण शेवटी हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे बघा, मी माझा निर्णय घेतलाय. आता तुम्ही विचार करायचा. हे जरी नाही केलं तरी माझा निर्णय पक्का आहे. थांबावे. कुठे चाललं त्यावेळेला? शांतता हवी आहे मला आता. माझ्याबरोबर कोणी यायची गरज नाही. एकटं राहू देत मला. हो, असे बघत का उभे राहिला? जा ना, थांबा ना. त्याला काहीतरी बरं वाईट करून गेलो. जा ना, जा ना. आणि ती मुलगी जर ह्या घरात आली ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. वा रे वा, माझा आनंद, माझं सुख. याच्या सुखाचा विचार करायचा म्हणजे काही चालून घ्यायचं नाही. शमिका, तुझं आणि अभिजितचं लग्न नाही होऊ शकत. पण का मामा? मामा, मामा, तुझी इच्छा होती ना मी सुखी राहावं. मामा, 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 अभिजित माझं सुख आहे ग. अभिजितच माझा आनंद आहे. मामा, मामा, तुझी इच्छा होती ना मी लग्न करावं. मी लग्नाला तयार आहे ना मामा. मामा, मामा, तुला वाटत होतं ना माझं थाटामाटात लग्न व्हावं. मग जा, तयारी कर. मंडप बांध, तोरण बांध, फुलांचा सडा पडू दे. कारण माझं आणि अभिजितचं लग्न होणार आहे. ते आमच्या प्रेमा इतकंच सुंदर असलं पाहिजे मामा.
ये मॉम, बस. खूप मनस्ताप झालाय तुला पण सँडी आंटीच्या धमक्यांचा, शमिकाच्या नखऱ्यांचा. बट नॉट नाव. आता तू जरा आराम कर. अदर आराम करू. आता त्यांची पाळी आहे टेन्शन घ्यायची. कळू दे, कळू दे, सँडी आंटीला पण कळू दे. जेव्हा आपली मुलं एखादी चूक करतात तेव्हा आपल्याला हेल्पलेस होण्यापलीकडे काहीच करता येत नाही. कळू दे. जय, त्यामुळे माझ्या मुलांनी केलेली चूक निस्तरली जात नाही ना. सँडी तुला अजूनही ब्लॅकमेल करू शकते. मॉम, आता तू सँडी आंटीची काळजी घे. त्या अभिजितची काळजी घे. कारण आता आपलं काम पूर्ण झालंय. आता फक्त तमाशा बघायचा. अभिजितचं दुःख, सँडीची चिडचिड, शमिकाचं रडणं. पॉपकॉर्न खात एन्जॉय करायचा हा पिक्चर. उद्या माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल आणि मग फक्त मजा बघ. शमिका कायद्याने माझी बायको असेल, त्यामुळे ती काहीही करू शकणार नाही. आणि तो अभिजित पण काही करू शकणार नाही. कारण काय आहे ना मॉम, गोष्टी घडवायला जी पावर, पैसा आणि किलिंग ॲटिट्यूड लागतो ना, तो अभिजितकडे नाहीये, माझ्याकडे आहे. जय, आय होप या वेळेला तरी तुला नक्की माहितीये तू काय करतोयस.